तर मला सांगा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एकतर भावाची साथ नव्हती तुम्हाला, हं. एकतर तुम्हाला सासू-सासरे नाहीयेत, हो. आई-वडिलांची परिस्थिती गरीब हं. आणि नवऱ्याकडनं तुम्हाला होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास. मग कधी कोर्टामध्ये जाऊन, पोलिसांकडे जाऊन मदत घ्यावीशी वाटली नाही कायद्याची? खूपदा घेतली. पण ते पैसा कमवायचे, त्यांच्याकडे पैसा खूप होता, तर त्या गोष्टी फेल गेल्या माझ्या. मी बऱ्याचदा हं, इथे पुण्यामध्ये पण कंप्लेंट टाकायला गेले. कारण माझं कसं सहनशक्तीचा अंत सगळा झाला होता. कारण मी तब्बल 8 वर्ष 2 मुलांना जन्म देईपर्यंत सहन केल्या. हं. पण जेव्हा-जेव्हा त्यांचे ते अफेअर बघायला लागले, घरात पण असं जेवायला मैत्रिणी आणायचे, मैत्रिणींच्या ताटात एकत्र जेवायचे. तुमच्यासमोर? हां, माझ्यासमोर. आणि मग त्या मैत्रिणी असं अंगाला धक्का लावायच्या. त्यांच्या म्हणायच्या, "होय रे लेका, होय रे लेका" करून बोलायच्या. बरं बेडवर बसायची. मग मी भांडे घासायचे. भांडे घासताना मी थोडी पण अशी नजर खालीवरी केली, की मैत्रीण असताना काही बोलायची नाही. पण मैत्रीण गेल्याच्या नंतर मला मारहाण करायची, की "तुझा असला कसला स्वभाव आहे? तू अशी कशी आहेस?" म्हणायची, "तुम्ही काही करा, पण तुमच्या अंगाला हात लावलेला मला नाही आवडत कुणी." मग त्यांनी बाहेर मैत्रिणींना घेऊन गेले असते तरी मला काही वाटलं नसतं. मला दिसल्या पण नसत्या. कारण मी उंबरा सोडून कधी बाहेरच पडत नसायचे. पहिलं जे म्हणजे त्यांनी पहिली मला बेरहम मारहाण केली, तेव्हाच मी घर सोडलं.